आज माझ्या वडिलांचा 56 वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठी जेवढं बोलू तेवढं कमी. लहानपणापासून मला कायम सगळीकडे सोबत ठेवलं, मला फ्रीडम दिलं. मला कधी नुसतं पुस्तकी नॉलेज मध्ये अडकून न ठेवता रिअल वर्ल्ड मध्ये डील कसे होतात, पैशांचे व्यवहार कसे असतात, डिसिजन मेकिंग मध्ये घरातले असो बिझनेसचे असो मला मध्ये घेणं. म्हणजे मी जेव्हा 6वी पासून असेल 5वी पासून असेल, जेव्हा मला समजायचं नाही तेव्हापासून मी पुण्याला कंपनीच्या फॅक्टरीची ऑर्डर्स घेणं असेल, मला समजायचं नाही पण मी त्यांच्यासोबत जायचो. मला त्यांनी बोट धरून सगळीकडे नेलं, मला जग दाखवलं, रिअल व्यवहार कसे असतात हे मला समजलं, रिअल वर्ल्ड काय असतं. मला लहानपणापासून फ्रीडम होता की मी कोणता डिसिजन घेईल, मला कुठे कॉलेजमध्ये शिकायचंय, मला काय पुढे परस्यू करायचंय आयुष्यामध्ये, मला कशात व्यवसाय करायचा आहे, मी त्या पैशांचं मनी मॅनेजमेंट कसं करावं, सगळा फ्रीडम मला दिला. त्याच्यामुळे आज ही मॅच्युरिटी आलेली. त्यांच्यासोबत राहून मला एवढं कळलं की शॉर्ट टर्म मध्ये कोणती सक्सेस नसते. कोणता व्यवसाय असो किंवा इन्व्हेस्टमेंट असो, तुम्हाला लॉंग टर्म आणि विजन ठेवून आयुष्यात चालावं लागतं, एक गोल ठेवावं लागतं आणि एका फील्ड मध्ये तुम्हाला एक्सपर्टच बनावं लागतं, तरच तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. एवढंच नाही तर सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग. मला आधी वाटायचं की काय खर्च पण करत नाही आणि मी भरपूरदा वडिलांना प्रश्न पण विचारायचं की नेमकं आपण आधी का बरं असं राहायचो, पैसे असताना पण का बरं राहायचो. पण आज मला कळतंय त्यावेळेस जर का जास्त मजा केली असती तर आज जी मी मजा करतोय किंवा जे आम्ही आज फॅमिली एन्जॉय करतोय, जी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आम्ही मेंटेन करू शकतोय ती मेंटेन करू शकलो नसतो. म्हणून सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग आणि मेन म्हणजे स्पिरिच्युअलिटी. तुम्ही पैशांनी शरीराला क्रीम्स लावू शकता, गोळ्या औषध घेऊ शकता, ट्रीटमेंट करू शकता, परंतु इंटरनल जर का पॉवर हवी असेल तर ती फक्त स्पिरिच्युअलिटी आणि भक्ती आणि भगवंतांचं नामस्मरण तीच ताकद देऊ शकते. आणि त्यांच्याकडून मी तेच शिकतो की आज जर का ते स्पिरिच्युअलिटी मध्ये नसते तर बाकीच्याच बिझनेसमॅन सारखे सगळे कायम हेक्टिक, कायम स्ट्रेसफुल असे असते, परंतु त्यांचा चेहरा बघायला तर कायम प्रसन्न, शांत, प्रत्येकाला आदर देणारे. आणि म्हणजे मी जेवढं बोलू तेवढं त्यांच्यासाठी कमी आहे. आणि आज जो काही मी आहे तो फक्त त्यांच्यामुळे आणि त्यांच्या दिलेल्या माइंडसेटमुळे. पैशाच्या पलीकडे जाऊन ती गोष्ट आहे, ती पिढ्यानपिढ्या मी पुढे देऊ शकतो, माझ्या पुढच्या पिढीला पण मी देऊ शकतो. तो आहे म्हणजे हा माइंडसेट आणि प्रत्येक गोष्टींची जाणीव ठेवणं आणि त्यासाठी कृतज्ञ असणं की हे भगवंतांनी मला दिलेलं आहे, माझी लायकी नसताना भगवंतांनी दिलेलं आहे आणि त्यांचा कायम प्रेम असतं. मेन म्हणजे सर्वात महत्वाची वेल्थ जर का काय असेल ना तर ती पैसे नाहीये, ती रिलेशनशिप आहे. तुमचे नाते आई वडिलांसोबत कसे, भावासोबत कसे, तुम्ही एकमेकांसाठी कसे उभे राहता. खूप खूप म्हणजे मी जितकं बोलेल ना तितकं कमी आहे. आणि मी खूप ग्रेटफुल आहे की असे आई वडील भेटले ज्यांनी मला पदोपदी मला माझे म्हणजे तुम्हाला सांगतो मी काय मला माहिती ना की माझी फॅमिली माझ्या मागे आहे, माझ्या वडिलांचा हात माझ्या पाठीवर आहे. मी कोणाला काय घाबरतोय, घाबरतच नाही. मी कोणाला डिसिजन घ्यायला पण कुठं घाबरलो नाही. परत एकदा वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच टू एव्हरीवन. हरे कृष्ण.